भाई साहब, वसी विरार महानगर पालिका की स्थायी समिति के अध्यक्ष पद पर प्रवीण शेट्टी का निर्विरोध चयन हुआ। चुनाव इंदुरानी जाखड़ की अध्यक्षता में संपन्न हुआ। भाजपा उम्मीदवार के नाम वापस लेने के बाद शेट्टी को बिना मुकाबले विजयी घोषित किया गया। इस मौके पर हितेंद्र ठाकुर, महापौर अजीव पाटिल और उपमहापौर मार्शल लोपीस समेत कई पदाधिकारी उपस्थित रहे। माझे नेते लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, युवा आमदार क्षितिजजी ठाकूर यांचा मी आभार मानेन। पक्षातले माझे वरिष्ठ जे नेते आहेत त्यांचा मी आभार मानतो का या पदासाठी माझी त्यांनी निवड केलेली आहे। माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आता माझ्यावरती आहे, तर ते मी नक्कीच पार पाडेन। तिजोरीच्या चाव्याने लोकांचा विश्वास आहे आमच्या जोडीला, आणि लोकांचा विश्वासामध्ये आता कशी 5-5.5 वर्ष लोकप्रतिनिधी होते, काही कामं रखडलेली आहेत, काही बाकी आहेत, ती पहिले पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहील। या कामासाठी आम्ही आज इकडे 16 सदस्य होते, 6 विरोधातले होते, पण आता त्यांनी माघार घेतलेली आहे, त्यांचे मी आभार मानतो। आणि आम्ही 16 सदस्य या स्थायी समितीमध्ये आणि 115 सदस्य म्हणून या वसईकरांसाठी आम्ही काम करू। सर्वप्रथम आता मी सगळ्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेणार, आढावा बैठक घेणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येईल, कुठचे विषय आहेत त्याचा आढावा घेऊन आपले सगळे वसईचे वरिष्ठ जे नागरिक आहेत, जे या इकडचे जाणकार आहेत, त्यांच्याशी पण व्यवस्थित चर्चा करेन, आणि तो सगळा त्यांचे जे मत आहे ते पण या तुम्हाला बजेटमध्ये दिसते। कधी होणार होती, बिनविरोध झाली, याच्यात आनंद आहे। अच्छा, एक सिनियर नगरपालिकेपासून चांगलं काम करणारे, महानगरपालिकेत चांगलं काम केलं, महापौर पदावर बसले, सारख्या महत्वाच्या कमिटीवर, आणि योग्य प्रकारे न्याय देतील याची खात्री आहे मला। आम्ही जे कोण उभे केलेले, महापौर असतील, उपमहापौर असतील, स्टँडिंग असतील, सभागृह नेता असतील, एकापेक्षा एक सरस आणि मेरिटवर आहेत सगळे। ह्याच्यापेक्षा न्याय कशी देतील, लोकांबरोबर कसे राहतात, सगळ्या नगरसेवकांना कसं घेऊन जातात, कार्यकर्त्यांना कसं घेऊन जातात, ह्याच्याकडे आवर्जून बघितलं गेलं, आणि त्याचमुळे या सगळ्यांना संधी मिळाली, किंवा पुढे जी मिळणार आहे ते पण तुम्ही बघतील। अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए बने रहें thejurnalist.in के साथ।